अरे वा, गजानन आजोबा नमस्कार. बघा आज मी कशी छान गुढी उभारलीये तुमच्यासाठी. आई म्हणत होते आजपासून नवीन वर्ष सुरू होते, मग तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला नको का? आजोबा, तुम्हाला माहितीये आज आईने श्रीखंड पुरी केलीये, तुम्हाला आवडते ना? मला ठाऊक आहे तुम्हाला तर ती चटणी भाकरच जास्त आवडते, पण आज सण आहे ना, मग थोडंसं श्रीखंड खाऊन घ्या की माझ्यासाठी. आणि हो, आईने तो कडुलिंबाचा पाला पण दिलाय खायला. तो खूप कडू असतो ना, पण बाबा म्हणाले तो खाल्ला की आपण स्ट्रॉंग होतो. मग तुम्ही पण थोडा खाणार का? आजोबा एक प्रॉमिस करा या नवीन वर्षात मला ना, खूप अभ्यास करायला शक्ती द्या म्हणजे कसं. शाळेत गेल्यावर मला सगळं पप्पापट आठवेल आणि माझ्या मित्रमैत्रिणींना पण आनंदी ठेवा तुम्ही तर म्हणताना गणगणात बोते. याचा अर्थ मला पूर्णपणे समजत नाही, पण जेव्हा मी हे म्हणतो ना तेव्हा मला खूप भारी वाटतं, अगदी सुपरमॅन सारखं. तुमच्या शेगावला खूप गर्दी असते ना, पण तुम्ही तिथेच का राहता? कधीतरी आमच्या घरी पण या ना राहायला. आपण दोघं मिळून बागेत खेळूया. मी तुम्हाला माझी खेळणी पण दाखवीन, फक्त तुम्ही माझ्यावर रागावू नका. कधी कधी मस्ती करतो, पण मी तुमचा गुड बॉय करणार. मी जातो, मला बाहेर मित्रासोबत पाडवा साजरा करायचा आहे, पण जाताना तुमचं ते आवडतं गाणं म्हणून जातो. गण गण गणात बोते. बाय आजोबा, आय लव्ह यू.